आणि ताई काय चाललंय आपलं मग? काही नाही, काय त्यांनी पोळ्या करायला चालू आहे आपला दोघींचा. मी भाजी टोमॅटो चिरतीये. चालू आहे बघा काहीतरी. हे बघा नवरीची मम्मी नवरीची मामी. आम्ही करायत त्या पोळी आणि भाजी. मग ते काय काय तयारी झाली सांगा आपल्या युट्यूब फॅमिलीला. सगळी तयारी झाली आहे आपली लग्नाची. आता उद्या फक्त घाई गडबडीनं पटपट निघायचं. बॅग पॅकिंग झाली, आहेराचं पॅकिंग झालं सगळं. अजून काय चिवडा लाडू पॅकिंग झाली, सगळं सामान. तरी घाई गडबड राहतीच आहे शिल्लक मध्ये काहीतरी. आणि एवढ्या घाईमध्ये एवढं सगळं पॅक केलं, काही ना काहीतरी मागं राहतंय काम. राहतच. यालाच म्हणतात लग्न. लग्न करून बघा म्हणजे लग्न करून बघावे, घर बांधून पाहावे. आमच्या राणीताई पण सिंगल मदर आहेत आणि स्ट्रॉंग मदर आहेत बरं का त्या पण. त्यांनी पण त्यांच्या एक मुलाचं लग्न झालंय, मुलीचं पण झालंय का. आता ह्या मुलीचं एक लग्न आहे. म्हणजे एवढ्या लहान वयात त्यांच्या तीन लग्न. तिसरं लग्न आहे. नका मारू, गरजच नाही. व्यवस्थित बसलंय ना, गरजच नाही. बायाला पण नाही, दिसतच नाही. चांगलं वाटेल. ते आमच्या रेणुका मम्मी आहेत. बॅकग्राऊंडला त्यांचं चालू आहे काम खूप महत्वाचं. आता आम्ही देणार आहेत भाजीला फोडणी. मोठा आहे ना. ती कढईचा पण टाइम लागतो, वेळ खूप जाड आहे कढई. त्याच्यानं सगळ्यांनाच भूक लागली आहे. आम्ही मस्त निवांत बसलो होतो, पण आता उठलो. आता आहे ना, नाश्ता पाणी केला. नाश्ता पाणी झाला, आता निवांतपणा सोडून गेला थोडा. नाही, आज मेहंदी आहे ना, नवरीची मेहंदी आहे. आज नवरीची मेहंदी आम्ही पण काढणार मस्त मस्त मेहंदी. ते पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणारच आहे. हळूहळू घाई गडबडीत सगळं चाललंय पळायला इकडे तिकडे. संध्याकाळचा व्हिडिओ छान तयार करू आम्ही मेहंदीचा. आमच्या राणीताई पण शिकल्यात बघा बोलायला. कॅमेरावर बोलायला शिकल्यात राणीताई. पहिल्यांदाच बोलतीये बघा. काही चुकलं का? हो ना. कसं वाटतंय बोलणं, समजून घ्या. तुमच्यासारखंच बोलायला लागले. भाजीचा तडका. तेल त्याच्यातलं घेऊ का? आहे ना, ओतते ना असा. बाहेर मंगळमासल्या भरल्या ते तुला पाणी प्यायला स्वच्छ मिसळून भरायचे. आमच्या सासूबाई काय करून आल्या? सासूबाई आंघोळ बिंघोळ सगळी झाली वाटतं. या इकडं. आंघोळ झाली, कपडे टाकून आल्यात त्या. सगळे आमचे पाहुणे जे ते आपले आपले काम करायला लागले. स्वावलंबी पाहुणे आहेत आमचे सगळे. ते कुठे तिखट मिठाचं कोणी त्रास देत नाही मला. हे काही सगळे समजून घेतात. समजून घ्यावं लागते. हो की नाही? घरच आहे ना. सासूबाईंनी कणिक मळली. आमच्या आत्या सगळं काम करू लागायला. तर भात चिराय नको म्हणतात एकटीला काही करायला. त्याच्यानं मला कणिक मळून दिली, भात लावून दिला गरम, भाजी चिरायला काढून दिली. मग म्हणे आता मी आंघोळ करून येते, तोपर्यंत पुढची तयारी करून ठेवा तुम्ही. मग मी भाजी चिरली, त्या पोळ्या करायला. आता भाजी चिरून झाली आणि लागली भूक. आता वरण भाजी झाली की आमची आत्या कढी करणारे छान खमंग खमंग. थंडी आहे ना, थंडी आहे ना म्हणून. बस झाल्या तेवढ्या पोळ्या. तुम्हाला आंघोळ करायची असेल तर करून घ्या. आमचं सगळं असंच चाललंय बघा, निवांत. सगळे कामं असेच. आज जास्त गडबड नाही ना. गडबड नाही, आम्ही रिलॅक्स आहे. फक्त मेहंदी आहे. काल खूप गडबड होती. आपण ठेवा तेवढ्या राहू द्या. मी भाजी टाकली की मी हे करते, तुम्ही आंघोळ करून द्या. आणि मला पाणी ठेवा. मग मी काय करते, मग द्राक्ष टाकशीला घालते, मग मी करते. म्हणजे त्यांचे कपडे ते सगळे धुवून होतात माझे. ती कढई इकडे ठेवायची का मोठ्या गॅसवर? किती वेळ झाला ह्याला? ते काय होईच ना, फुटच न झाली मोहरी. कसं ती कढई हे लहान आहे, कढई जाड झाली. पाणी टाकू दे. सो चला मग नंतर आता बोलूया थोड्या वेळाने. आम्ही
करतोय आता स्वयंपाक वगैरे जेवण करताना. बाय.